नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी बनवणार आहे मस्त असे तरीवाले पोहे। तर तरीवाले पोहे बनवायला खूप सोपे आहेत। चला तर बनवूया मस्त असे चटपटीत लागणारे तरीवाले पोहे। तर तरीवाले पोहे बनवण्यासाठी मी एक टोमॅटो, एक कांदा, लसूण, हिरव्या मिरच्या आणि भिजू घातलेले हरभरे घेतले आहेत। हरभरे मी उकडून घेतले आहेत, एक शिट्टी करून घेतली आहे कुकरमध्ये। नंतर कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी, लसूण पेस्ट टाकायची। लसूण व्यवस्थित भाजून घ्यायचा, कांदा टाकायचा बारीक चिरलेला। 2 मिनिटं कांदा भाजून घ्यायचा, कांदा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। नंतर याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा। टोमॅटो टाकल्यानंतर 2 मिनिटं परतून घ्यायचं। नंतर सर्व मसाले टाकून घ्यायचे, लाल तिखट, हळद, मीठ, चवीपुरतं मीठ, गरम मसाला सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर मसाले व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये उकडलेले हरभरे टाकायचे। नंतर 2 मिनिटं हे हरभरे मस्त मसाल्यामध्ये भाजून घ्यायचे। थोडंसं पाणी टाकायचं, तुम्हाला जेवढी तरी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाका। तर मी थोडंसं पाणी टाकून घेतलं। तर मस्त अशी पाण्याला छानशी उकळी येऊन द्यायची। तर खूप छान अशी ही तरी तयार झाली आहे। नंतर पोहे बनवायला घ्यायचे। पोहे बनवण्यासाठी मी कढईमध्ये एक पळी तेल घेतलं। तेल चांगलं तापून घ्यायचं। तेल तापल्यानंतर जिरं, मोहरी, कांदा, हिरवी मिरची आणि शेंगदाणे मस्त असे भाजून घ्यायचे। 2 मिनिटं व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत। नंतर मी पोहे स्वच्छ चाळून घेतले आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। नंतर पोह्यामध्ये हळद आणि मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पोहे आणि हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पोहे व्यवस्थित भाजून घ्यायचे। 2 मिनिटं हे पोहे असेच मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित। सर्व मसाले पोह्याला व्यवस्थित लागतील असं मिक्स करून घ्यायचं। तर माझे हे पोहे व्यवस्थित मिक्स झाले आहेत। तर बघा मस्त असे पोहे तयार झाले आहेत। चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा माझे हे पोहे तयार आहेत। आता तर मी एका प्लेटमध्ये हे पोहे, कांदा, मस्त असे हरभऱ्याची रस्सेदार भाजी पण मी बनवून घेतली आहे। पोह्यामध्ये टाकून खूप छान लागते। नंतर पोह्यावरती थोडासा चिवडा टाकायचा। तर बघा किती मस्त असे हे पोहे लागतात। तर असे हे पोहे नक्की एकदा बनवा, बनवून बघा खूप छान लागतील। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा। याच्यावरती लिंबू टाकायचं, खूप छान लागतो लिंबू। आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। या मस्त असे पोहे खायला। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।